संभाजीनगरमध्ये फडणवीस शिंदे एकाच हॉटेलमध्ये असूनही दोघांची भेट नाही। शिंदेशी भेट झाली नसल्याची फडणवीसांची माहिती। भाजप शिवसेना वादात दिल्ली मध्यस्थी करणार, दोन्ही पक्षाच्या नेत्यांना समजूतदारपणाने वागण्याचा सल्ला। जय महाराष्ट्रला सूत्रांची माहिती। निवडणूक आयोगाने कायद्याच्या चुकीचा अर्थ लावला, निवडणुका पुढे ढकलणं चुकीचं, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली खंत। निवडणूक प्रचारात आरोप प्रत्यारोप चालतात, पण मी देवेंद्र फडणवीसांवर आरोप केले नाहीत, एकनाथ शिंदेंनी केलं स्पष्ट। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 35 आमदार फुटणार, संजय राऊतांचा मोठा दावा। शिंदेंच्या शिवसेनेचा कोथळा अमित शहाच बाहेर काढणार, राऊतांचा हल्लाबोल। खासदार ओमराजे निंबाळकरांनी एकनाथ शिंदेंची उडवली खिल्ली, भाषण करताना ओमराजेंनी एकनाथ शिंदेंची केली नक्कल। शिंदेंपाठोपाठ अजित पवारांवरही निंबाळकरांची टीका। मवियासोबत राज असणं ही गरजच, राजसोबत असल्यास भाजपचा पराभव। उद्धव आणि राज ठाकरेंमध्ये योग्य चर्चा सुरू, संजय राऊतांची माहिती। सांगोल्यात शहाजी बापू पाटलांच्या कार्यालयावर छापेमारी, निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून झाडाझडती। गुवाहाटीला जाताना झाडी डोंगर हॉटेल गोड लागले, आता भाजप विरोधात बोलल्यास छापा पडतोय, अंबादास दानवेंचा शहाजी बापू पाटलांना टोला। राज्याच्या काही भागातील निवडणुकांना ब्रेक, काही नगर परिषदेच्या नगरपालिका निवडणुका लांबणीवर, आता 20 डिसेंबरला होणार मतदान। जतमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या घरावर दगडफेक, भाजपच्या काही लोकांकडून दगडफेक, माजी आमदार विलास जगतापांचा गंभीर आरोप। राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी उद्या मतदान, आज प्रचाराचा शेवटचा दिवस, उमेदवारांना रात्री 10 पर्यंत प्रचाराची मुभा। शेवटच्या दिवशी प्रचार शिगेला, विविध ठिकाणी प्रचार सभा आणि रॅली, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा मराठवाड्यात सभांचा धडाका। भारतीयांना भारतीय भाषाच येत नाही, सरसंघचालक मोहन भागवतांकडून चिंता व्यक्त। संसदेत नारे नकोत, नीतीवर काम हवं, नाटकं करण्यासाठी इतरही जागा आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल। लातूर बार्शी मार्गावर भीषण अपघात, ट्रक आणि भरधाव कारच्या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू। नवी मुंबई विमानतळावर रंगीत तालीम, प्रवेश प्रक्रियेतील यंत्रणांची चाचणी यशस्वी। मुंबईतील विभागांमध्ये आज आणि उद्या पाणी पुरवठा बंद, काही ठिकाणी कमी दाबानं येणार पाणी। गोंदियाच्या देवरीत बार विरोधात महिला एकवटल्या, गावातील बार बांधकामाला रस्त्यावर बसून महिलांचं निषेध आंदोलन, गेल्या 4 दिवसांपासून सुरू आहे आंदोलन। दिटवाहाची तीव्रता कमी होण्याचा अंदाज, तामिळनाडूत चक्रीवादळाचे 3 बळी तर लंकेत मृतांची संख्या 334 वर। तामिळनाडूत 2 बसची समोरासमोर टक्कर, अपघातात 11 जणांचा मृत्यू तर 60हून अधिक जण जखमी।